Good morning students, myself Prashant Kadam. Welcome to Sri Academy of Science Karad. Previous lectures मध्ये आपण टॉपिक स्टार्ट केलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, 12th चा जो टॉपिक आहे चांगल्या वेटेचा टॉपिक आहे तो चालू केला आहे. त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट झाले 2-3 लेक्चर आपले झाले त्याच्यामध्ये, तर त्या लेक्चर्समध्ये जे काय कन्सेप्ट घेतले ते थोडंसं रिवाइज करतोय. लक्ष द्या. फर्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट कशाला म्हणतात? ज्या सेंटेन्सला ट्रू आणि फॉल्स हे दोनच ऑप्शन्स आहेत. ओके, इट इज कॉल्ड ॲज ए स्टेटमेंट. त्याच्यानंतर स्टेटमेंटचे कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात, टी अँड एफ. ओके, आफ्टर दॅट कनेक्शन, लॉजिकल कनेक्टिव्स पाहिलेत. लॉजिकल कनेक्टिव्स कंजक्शन, डिजक्शन, इम्प्लिकेशन और कंडिशनल म्हणतात त्याला. देन डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशनल. these are the logical connectives and last one is a negation. Okay, after that truth tables पाहिले. त्याच्या truth tables कनेक्टिव्हचे पाहिलेत आपण, अँडचे, ऑरचे, इफ देन, इफ अँड ओनली इफ, म्हणजेच हे कंजक्शन, डिजक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन लाईक दॅट. त्याच्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल पाहिलेत. ओके, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये क्रिएट करायचं आणि त्याच्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ओके, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर त्याची काय काढायची, ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. त्याच्यानंतर असे एक्झाम्पल पाहिलेत की पी क्यू हा तुम्हाला ट्रू दिला आहे, आर एस फॉल्स दिला आहे. ओके, तर त्याच्यावरून तुम्हाला जे पॅटर्न दिला असेल, स्टेटमेंट पॅटर्न, तर त्याचं काय काढायचं आहे, आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. तर ते एक झालेलं आहे. त्याच्यानंतर जाऊन पुढे आपण कन्सेप्ट पाहिलेले आहेत. लॉजिकल इक्विव्हॅलन्सची कन्सेप्ट पाहिले, बरोबर. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल कशी काढायचे स्टेटमेंट पॅटर्नचे ते पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी हे 3 सांगितलेले आहेत. की टॅटॉलॉजी म्हणजेच काय असतो, की रिझल्टंट कॉलम जो असेल तो काय असतो, ऑल ट्रू असतो, दॅट इज टी असतोय. ओके, आणि जर रिझल्टंट कॉलम हा जर फॉल्स असेल, टोटली एफ असेल, तर इट इज कॉल्ड ॲज ए कॉन्ट्राडिक्शन. अँड बोथ मिक्सिंग, टी अँड एफ मिक्सिंग असेल, इट इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजन्सी. ओके, तर ते स्टेटमेंट पॅटर्नवरती आपण एक्झाम्पल घ्यायचे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. म्हणजे जे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा, तर तो लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा स्टेटमेंट पॅटर्न हा तुम्हाला ट्रूथ टेबलमध्ये डिफाईन करायचा आहे. म्हणजे ट्रूथ टेबलवरून ते प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्याच्यातलं एक एक्झाम्पल आय थिंक घेतलेलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण चेक करूया. नाऊ देर इज ए क्वेश्चन इज दॅट using truth table the following logical equivalence. ओके, म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे प्रूव्ह करायचं आहे युझिंग ट्रूथ टेबल. द सेकंड स्टेटमेंट इज दॅट पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलन्स पी अँड क्यू or into bracket negation P and negation Q. negation P and negation Q. ओके, हा पॅटर्न आपल्याला चेक करायचा. म्हणजे आपल्याला काय करायचं की याचा एक ट्रूथ टेबल काढायचं आहे ह्या पॅटर्नचा. ओके, आणि ह्या पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढायचा आहे. ओके, फर्स्ट PL then Q then P implies double implies Q. Okay, then P and Q. Okay, then negation P term, negation Q term, then negation P and negation Q. Okay, and last one is a all this pattern, that is P and Q or bracket negation P and negation Q. ओके, एवढे तुम्हाला काय येणार आहेत, कॉलम्स येतील. सो फर्स्ट टेबल करूया. हा ओके, सो ऑल पॉसिबल याला काय म्हणतात, पी अँड क्यू आर प्राइम कंपोनंट्स. ओके, सो ऑल पॉसिबल टर्म्स दॅट इज टी then T F then F T
and last one is a f. ओके, सो P डबल इम्प्लाइज Q. आपल्याला बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल माहिती आहे. तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की ट्रूथ टेबल्स हे माइंडमध्ये फिट करा. ओके, सो T अँड टी असतोय आणि F आणि F काय असतोय, T असतोय. बाकी दोन्ही काय असतात त्या ठिकाणी F असतं. ओके, इम्प्लाइजला. त्याच्यानंतर P अँड Q म्हणजे अँडचा जो टेबल असेल कंजक्शनचा तो यूज करायचा आहे. T अँड T फक्त T असतोय, बाकी सगळे काय असतात त्या ठिकाणी F असतात. ओके, ट्रूथ टेबल्स आहे त्याची डायरेक्टली. निगेशन P. आता निगेशन P म्हणजेच काय, जो P आहे त्याचं काय करायचं आहे निगेशन. T F आहे त्याच्या रिव्हर्समध्ये आहे. काय होणार आहे, F T आणि T. ओके, T F ला F T. सिमिलरली निगेशन Q T F आहे तर काय होईल त्या ठिकाणी F T. ओके, नाउ negation P and negation Q. So F and F. Okay, F and T also F. T and F. And last one T and T. Okay, आता negation P and negation Q. After that P and Q or म्हणजे हा जो टेबल आहे म्हणजे हा जो कॉलम आहे P and Q आणि हा. ओके, ह्या दोन्हीचं काय करायचं आहे तुम्हाला, ऑर घ्यायचं आहे. तर काय नाही बघा या ठिकाणी T और F. T और F काय असणार आहे, T. पहिल्यांदा हा घ्यायचा आहे P और Q, P अँड Q पहिली टर्म आहे म्हणजे ही टर्म पहिले आणि ही टर्म सेकंड आहे. सो F और F. F और F. Last one F or T. Okay, so here column number mention करा या ठिकाणी. फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, लास्ट वन इज 8. ओके, आता एक ऑब्झर्व करा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, P डबल इम्प्लाइज Q आणि P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. तर हा कॉलम म्हणजे कॉलम नंबर 3. ओके, आणि हा कॉलम म्हणजे कॉलम नंबर 8. सो ऑब्झर्व दॅट कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8. चेक T, there is a T, F, last one is a TT. That means column number 3 and column number 8 are identical. Okay, so column number 3 and 8 are identical. So our given pattern P double implies Q equivalence with P and Q or negation P and negation Q. ओके, म्हणजे हे दोन कॉलम सेम आले. याचाच अर्थ काय की हे आपले काय लॉजिकल प्रूव्ह आहे. याचा जर त्याच्या पुढे जे आन्सर लिहायचं ते काय लिहायचं आहे, इथे लिहितो मी. ठीक आहे, फ्रॉम कॉलम नंबर 3 and 8 both are identical, so that this. ओके, म्हणजे हे पूर्ण लिहायचं आहे. चेक करा 3 आणि 8 सेम आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स बाय युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचं आपण एक एक्झाम्पल घेऊन पुढचा पॉईंट चालू करूया. सगळ्यांनी लक्षात ठेवा की सगळ्यांना तुम्हाला ट्रूथ टेबल्स हे माइंडमध्ये फिट करून घ्या. अजून बरेच कन्सेप्ट आहेत पुढे. ड्युअलिटी आहे, एक्झिस्टन्स आहे, क्वांटिफायर्स आहेत, निगेशन्स आहेत आणि देन सर्किट्स आहेत. एवढे पॉईंट्स अजून ह्या टॉपिकमध्ये आहेत, पण सिम्पल आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज P and Q implies R equivalence. P implies bracket, Q implies R. Okay, this is a statement pattern.
आता हे लॉजिकली प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या प्राइम कॉम्पोनंट्स किती आहेत या ठिकाणी P, Q and R 3 प्राइम कॉम्पोनंट्स आहेत. मग 3 कॉम्पोनंट्सचे ऑल पॉसिबल टर्म्स. ओके, मी याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला ते डिफाईन करू शकतो आपण. सपोज या ठिकाणी मेन्शन करतो मी फर्स्ट वन P, सेकंड Q, थर्ड R, देन P and Q. okay, then P and Q implies R, then हा ब्रॅकेट येईल Q implies R and last one is a P implies Q implies R. एवढे टर्म्स येतील. तर या ठिकाणी लक्षात घ्या पॉसिबल टर्म्स या ठिकाणी मेन्शन करून घ्या. ओके, सो पॉसिबल व्हॅल्यूज काय येणार मी सांगितलेलं होतं की ज्यावेळी 3 स्टेटमेंट्स आहेत तर 3 स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिले 4 काय लिहायचे याच्यामध्ये T. ओके, नंतरचे 4 काय येणार या ठिकाणी F, त्याच्यानंतर Q मध्ये काय पहिले 2 T 2 F 2 T 2 F. ओके, हे लॉजिकली सांगतोय मी. आणि R मध्ये T F T F T F T and last one is F. ओके, हे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स आले. नंतर तुम्ही निवांत चेक करा की सगळे T सगळे F, एक T 2 F, कुठला T होतोय कुठला F होतोय एवढे पॉसिबल येतील. फोर्थ असतील 4 प्राइम कॉम्पोनंट्स असतील तर काय सांगितलेलं होतं की हे 4 केले त्या ठिकाणी 8 करायचे. 8T 8F, देन 4T 4F 4T 4F, देन 2T 2F 2T 2F लाईक दॅट. आणि लास्ट वन S असेल ना फोर्थ वन, सो TF 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 असेल. ओके, नाव P and Q. तर या ठिकाणी P and Q करायचं आहे तर P and Q, सो T and T T. फक्त T and T ला T असतोय, बाकी सगळे F असतात. चेक करायचं की T and T कुठे कुठे आहे. इथे F, इथे F F F F, लास्ट वन इज F. ओके, नाव P and Q implies R आहे. आता implies ला काय असतं लक्षात घ्या, P and Q म्हणजे हा येतोय आणि R हा येतोय, म्हणजे इथून इथे जायचंय. पण implies आहे, implies ला काय असतं की T F ला F असतं. ओके, T F ला F असतं, बाकी सगळे काय असतात T असतात. ते लक्षात ठेवा. तर आपल्याला कुठून कुठे जायचं आहे, इथून इथे जायचं आहे. पहिला हा येईल नंतर हा येईल. ठीक आहे, चेक करा कसे ना ते. P and Q, T T implies T, so T T implies F F F implies T T F implies F T F implies T T F F T F T T F F T. ओके, फक्त एकच F ला T implies F ला, बाकी चेक करा सगळे F आहेत. इथे T आहे, T T T येतोय, T F फक्त F, बाकी सगळे F याचा अर्थ सगळे काय असणार T असणार. ओके, सो P and Q implies R ही टर्म आली. नाव Q implies R. Q implies R म्हणजेच काय करायला लागेल तुम्हाला, हा Q आहे इथे, इथून इकडे आहे. ओके, Q implies R. So T implies T T T implies F F F T T F F T T T T T F F F T T and F F T. ओके, हाला Q implies R. आता नाव Q implies R झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथे पहा P implies Q implies R, म्हणजे P ला implies करायचं, म्हणजे तुम्हाला हा जो P आहे इथून इकडे यायचं आहे. लक्षात घ्या, P implies Q implies R. सो P कॉलम बोट ठेवायचं आणि हा इथे, सो T implies T T. ओके, T implies F
F, okay. Now T implies T, T, T implies T, T, F implies T, T, F implies F, T, F implies T, T, and F implies T, T. ओके. आता आपल्याला आपला लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा कॉलम चेक करायचा आहे. कॉलम नंबर मेन्शन करा या ठिकाणी. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6 and 7. P implies Q चा कॉलम नंबर 4 आहे. 5 आहे. P and Q implies R 5 and 7. 5 आणि 7 ऑब्झर्व करा. 5 आणि 7 ऑब्झर्व करा, सेम आहेत का? देर इज T, so T, F, T, T, all T and all T. Okay, so column number 5 and 7 are identical. Okay, from the table, column number 5 and 7 are identical, so that our logical connectives P and Q implies R equivalence with P implies Q implies R. Okay, this is your answer. सिंपल आहे. लॉजिकल टेबल काढायचं आहे, म्हणजे ट्रूथ टेबल, आणि ट्रूथ टेबलवरून तुम्हाला ते कॉलम आयडेंटिकल येतात हे दाखवायचे आहेत. आयडेंटिकल आले की ते काय झालं? लॉजिकल इक्विव्हॅलन्स झालं. सिंपल कन्सेप्ट आहे. आणि ट्रूथ टेबलवरती 100% एक्झाम्पल असतंय. 100% एक तर टॅटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्जन्सी असेल, लॉजिकल इक्विव्हॅलन्स असेल, अदरवाईज ओनली फॉर्म ए ट्रूथ टेबल असेल. तर हे कन्सेप्टच सगळीकडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहायचे आहेत की ट्रूथ टेबलमध्ये रिझल्टंट कॉलम काय येतोय. जर रिझल्टंट कॉलममध्ये ऑल टी आले तर काय असणार आहे? टॅटोलॉजी. ऑल एफ आले तर काय असणार आहे? कॉन्ट्राडिक्शन. अँड मिक्सिंग ऑफ टी अँड एफ आले तर काय असणार आहे? कॉन्टिन्जन्सी. तर त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण 1-2 पाहिजे आहेत. अँड देन नेक्स्ट पॉईंट. ओके, सो फर्स्ट read the questions first upon. So using truth table examine, question repeat करतोय. Okay, question is that using truth table examine whether each of the following statement is tautology or a contradiction or a contingency. म्हणजे फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न दिलेत, त्याचा ट्रूथ टेबल काढायचा आणि ट्रूथ टेबल तो टॅटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे हे आपल्याला काय करायचे? प्रूव्ह करायचे, म्हणजे एक्झामिन करायचे. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न इज दॅट P and Q and negation P or negation Q. ओके, तुम्हाला मी कॉलम पण सांगितलेले की कसे कॉलम करायचे असतात. त्याच्यामध्ये प्राइम कंपोनंट्स 2 आहेत. कनेक्टिव्स किती आहेत चेक करा आणि त्याच्यानुसार त्याची नंबर ऑफ कॉलम्स येतील. सो फर्स्ट कॉलम इज P, second one is Q, third one is P and Q. Okay, then next one is negation P, negation Q, then negation P or negation Q, and last one is P and Q and negation P or negation Q. Okay, कॉलम किती झाले चेक करा रे. 1 2 3 4 5 6 7 झाले. त्या ठिकाणी कनेक्टिव्स किती आहेत चेक करा रे. 1 2 3 4 5. ओके, 5 कनेक्टिव्स आहेत बरोबर. प्राइम कंपोनंट्स किती आहेत? P and Q, that is 2. सो ॲडिशन ऑफ
कनेक्टिव्स अँड प्राइम कंपोनंट्स किती होतात 5 and 2 that is 7. These are the total number of columns. Check now 1 2 3 4 5 6 and 7. ओके, हे तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता ऑल पॉसिबल कनेक्टिव्स काय होतील याची चेक करा. सॉरी, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज TT, TF, FT and last one is FF. ओके, सो देन P and Q अँडचं टेबल आहे आपल्याकडे. फर्स्ट T, रिमेनिंग ऑल आर फॉल्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय येणार आहे, निगेशन P. निगेशन P म्हणजे TT FF आहे, त्याचं रिव्हर्समध्ये FT and T. द निगेशन Q सेम TF, सो FT, FT. ओके, नाउ निगेशन P और निगेशन Q. निगेशन P और आहे ना, म्हणजे FF ला F येईल, बाकी सगळे T असतात. सो FT ला T येईल, TF ला T येईल, TT ला T येईल. ओके, नाउ P and Q, this is important. Now P and Q and that means this column and this column, and take a and between them. Okay, so P and Q and negation P or negation Q म्हणजे हा कॉलम येईल and हा कॉलम. सो T and F. ओके, F and T, F and आहे त्या ठिकाणी. F and T, also F. Last one F and T, again F. So all true values, truth values for last column is false. Okay, so false आलं म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ह्या ठिकाणी हे काय आहे, as contradiction. Okay, so answer is that all the truth values, all the truth values of resultant column are false. Therefore our given pattern false, that is F. Okay, ब्रॅकेट मध्ये F लिहिलं तरी चालेल, कॅपिटल F. ओके, therefore given pattern, therefore given statement pattern is contradiction. Okay, so given statement pattern is contradiction. सेम आहे, हे डिपेंड्स ऑन ट्रूथ टेबल ऑल्सो. हे लक्षात घ्या की ह्या 3-4 कन्सेप्ट आहेत, टोटल डिपेंड्स ऑन द ट्रूथ टेबल. सो रिमेंबर दॅट. ओके, सो नेक्स्ट वन इज, नेक्स्ट स्टेटमेंट आहे, मी मेन्शन करतो त्या ठिकाणी P and bracket P implies negation Q, bracket P implies negation Q, then square bracket complete. Okay, and then implies Q. Okay, implies Q. आता ठिकाणी किती कॉलम्स येतील सांगा बरं. हे PQ तर फिक्सच आहे ना, इथून पुढचे कॉलम सांगा. चला, कनेक्टिव्स किती आहेत, 1 2 3 4. कंपाऊंड किती आहेत, 2. 4 and 2 6 येतील या ठिकाणी. ओके, सो फर्स्ट PQ, देन नेक्स्ट वन इज ब्रॅकेट टर्म. सो P निगेशन Q आहे ना, सो निगेशन Q घेऊ या ठिकाणी, निगेशन Q. ओके, देन P implies negation Q, P implies negation Q.
ओके, हा ब्रॅकेट आला. त्याच्यानंतर हा पूर्ण येईल ब्रॅकेट. हा पूर्ण म्हणजेच कोणता, P अँड ब्रॅकेट P इम्प्लाइज निगेशन Q. ओके, हा आला. त्याच्यानंतर लास्ट वन, लास्ट काय की हा पूर्ण इम्प्लाइज Q आहे. सो P अँड P इम्प्लाइज निगेशन Q, हा जो इथे घेतलेला होता आपण, हा तो इथे येईल. त्याला इम्प्लाइज काय होणार आहे, Q. ओके, चेक करा. 1 2 3 4 5 6 कॉलम्स आहेत. ओके, ऑल पॉसिबल टर्म्स P आणि Q च्या लिहिले TT, TF, FT and FF. नाउ negation Q. Negation Q means F, T, F and T. Okay. Now P implies negation Q. P इथे आहे, negation Q इथे आहे, त्याचे implies. So TF, F, TT, T, FF, T, FT, T. ओके, चेक करा. TF ला फक्त F असतं implies ला, बाकी सगळे ट्रू असतात. आफ्टर दॅट P and P implies negation Q. सो अँड आहे या ठिकाणी TF, F, T and T, T, F and T, F, F and T, F. ठीक आहे, अँड आहे त्या ठिकाणी. नंतर हे P and P implies negation Q, implies Q. ही टर्म implies Q. लक्षात ठेवायचं आहे. F implies T. T येईल, रिझल्टंट कॉलम आहे ना तो. सो मार्क इन ए रेड. ओके, पेन आहे म्हणून सांग. F and T, T येईल. F implies T म्हणलं, ठीक आहे. T implies F, F, F implies T, T and F implies F, T. So here mixing of T and F. Okay, so resultant column नंतर लिहा तुम्ही त्याखाली. The resultant column is mixing of T and F. Okay, म्हणजे mixing of true and false. Okay, so there is a given statement pattern is contingency. Okay, म्हणजे त्या ठिकाणी काय आलं तुमचं, हे given statement pattern is contingency. मागाशी लिहिलं त्या फॉर्म मध्ये लिहायचं. Resultant column is a mixing of true and false statements. So true and false. So therefore given statement pattern is contingency. Okay, म्हणजेच गिवन स्टेटमेंट पॅटर्न काय आलं, कॉन्टिजेन्सीच्या फॉर्म मध्ये आलं. ठीक आहे, याच्या अगोदरचं एक्झाम्पल काय होतं, ऑल एफ आले, कॉन्ट्राडिक्शन, मिक्सिंग ऑफ टी एफ, कॉन्टिजेन्सी. टॅटोलॉजीचं एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतरचं एक एक्झाम्पल घेऊया. So next one is P or Q or R square bracket double implies P or again square bracket P or bracket Q or R bracket complete. ओके, सो नाव त्या ठिकाणी तीन स्टेटमेंट्स आहेत, P Q R, तीन स्टेटमेंट्स आले. ओके, आणि या ठिकाणी कनेक्टिव्स किती आहेत, 1 2 3 4 5 and 6. ओके, कॉलम करा या ठिकाणी. आता तीन आहे त्याचा, तर काय नाव आहे, P Q R येणार. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ P Q R. सो P Q R, then P or Q. Okay, then P or Q or R. Okay, then this bracket Q or R, then total bracket P or Q or R. Okay, then whole term means P or Q or R double implies P or Q or R.
आता हे पूर्ण तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना पूर्ण लिहिण्यापेक्षा तुम्ही ह्या ठिकाणी याला एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करू शकता. म्हणजे याला टोटल जे आहे याला टोटल तुम्ही आर किंवा एनी व्हॅल्यू टर्म दिले आणि ती इथं घेतली तरी चालेल. ठीक आहे. मग एक सिम्बॉल त्याला कन्सिडर करायचा आणि तो सिम्बॉल तिथे घ्यायचा कन्सिडर केल्यानंतर. ओके. सो नेक्स्ट वन, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज टी 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 एफ 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 एफ. ओके. देन टी टी एफ एफ टी टी एफ एफ. देन टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके. ठीक आहे. ओके. सो पी और क्यू और ह्या ठिकाणी ऑरला सगळेच काय असतात टी असतात, फक्त एफ और एफला काय असतं एफ असतं. तर पी और क्यू टी 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 लास्ट टू आर एफ, कारण एफ एफ आहे एफ एफ आहे. ओके. पी और क्यू साठी. नाउ पी और क्यू म्हणजे हा कॉलम और आर म्हणजे हा आणि हा आहे म्हणजे इथून इकडे जायचं आहे. ओके. सो टी 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 ऑरच आहे लक्षात घ्या. टी टी ज्या ज्या ठिकाणी टी आहे त्या ज्या ठिकाणी टी येणार आहे. फक्त इथे पण लास्ट पण टी येईल, फक्त टोटल लास्ट एफ एफ येतोय तर तो एफ आहे, बाकी सगळे टी. एक जरी टी आला तर टी असणार आहे. ओके. नाउ क्यू और आर. आता क्यू और आर काय येणार आहे या ठिकाणी इथे क्यू और आर टी 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 एफ. इथे पहा एफ आलं. सो टी 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 लास्ट वन एफ. ओके. हा झाला क्यू और आर. ओके. नाउ पी और क्यू और आर. आता ह्या ठिकाणी काय होणार आहे बघा, हा पी इथे आहे, इथून इथे. ओके. इथून तिथे और आहे. सो टी और टी 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 और टी टी. इथे टी आहे टी येईल, इथे पण टी आहे टी येईल, इथे एफ आहे पण इथे टी आहे सो इथे टी येईल, इथे एफ आहे इथे टी आहे तर टी येईल, इथे एफ आहे इथे टी आहे टी येईल, इथे एफ आहे इथे पण एफ आहे म्हणजे इथे काय येणार आहे एफ. ओके. नाव आता हा झाला तुमचा मोठे जे आहेत ब्रॅकेट्स ते झाले ब्रॅकेट्स. आता टोटल रिझल्टंट कॉलम. टोटल रिझल्टंट कॉलम म्हणजेच काय करायचंय तुम्हाला, ही टर्म डबल इम्प्लाइज ही टर्म. ओके. एरो केलाय, ही टर्म डबल इम्प्लाइज. आता डबल इम्प्लाइजला काय असतं, टी 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 असतं, एफ एफ टी असतं, बाकी सगळे एफ असतात. म्हणजे टी एफला एफ येईल, एफ टीला एफ येईल. सो टी टी आलं की टी घ्यायचं आहे, एफ एफ आलं की टी घ्यायचं आहे. तर काय ते पहा, टी 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 टी, इथे टी आणि इथे पण टी आहे सो टी, अगेन टी, अगेन टी, अगेन टी, अगेन टी आणि लास्ट चेक करा एफ एफ आहे, एफ एफ असला तरी काय असतो टी असतो डबल इम्प्लाइजला. म्हणजे ऑल रिझल्टंट कॉलम, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द रिझल्टंट कॉलम, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द रिझल्टंट कॉलम्स आर ट्रू. लक्षात घ्या, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ रिझल्टंट कॉलम आर ट्रू. देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटॉलॉजी. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटॉलॉजी. ओके. गिवन टेस्ट स्टेटमेंट पॅटर्न काय आलं तुम्हाला, TAUTOLOGY, tautology. Okay. So all resultant column, all the truth values of the resultant columns are true.
ओके, दॅट्स वाय गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटोलॉजी. ओके, तर यात फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सरसाइज 1.2चे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्समध्ये मॅक्झिमम तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न आहेत. त्या स्टेटमेंट पॅटर्नचा तुम्ही काय काढायचं आहे, ट्रूथ टेबल काढायचं आहे. सगळीकडे लक्षात घ्या, सगळीकडे. आता याच्या अगोदर लॉजिकल इक्विव्हॅलन्स घ्या, त्याच्या अगोदरचं ट्रूथ टेबल घ्या, त्याच्यानंतरचं हे टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचं टेबल घ्या. सगळ्या टेबलमध्ये आपण काय काढलेलं आहे, ट्रूथ टेबल काढलेलं आहे, लॉजिकल ट्रूथ टेबल काढलेलं आहे. तर स्टेटमेंट पॅटर्न आला की ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर त्याचे कनेक्टिव्स कुठले आहेत, प्राईम कंपाऊंड्स कुठले आहेत, त्याच्यावर डिपेंड कॉलम्स किती लागतील ते काढलेलं आहे आपण. पण एक लक्षात घ्या, चुकायच नाही. आता हे इथून येथे घ्यायचं आहे, डबल एम्प्लॉईजला ही पहिली टर्म, नंतर ही टर्म, तसंच करायचं आहे. नाहीतर इकडून इकडे याल परत. एक जरी इकडून इकडे गेलं तरी तुम्हाला पूर्ण कॉलम तो रॉंग असणार आहे. एवढा मोठा टेबल काढून परत तुम्ही चुकीचं होणार. त्याच्यामुळे व्यवस्थितच करायचं, कॉन्सन्ट्रेट ठेवायचं. कोणी हाक मारले एक्झाममध्ये, कोणी इकडं बोलवलं तिकडं बोलवलं, डिस्टर्ब करायचं नाही. पूर्ण टेबल पहिला प्रिपेअर करायचा, मग नंतर बाकीचं. नाहीतर इथून घेत आहे टी घेतलं, इकडे बघितलं कुठे हाक मारली, मग इकडून घ्यायचं टी, इकडे टी, असं नाही घ्यायचं. व्यवस्थित कॉलम काढायचं आहे. ओके, ठीक. आणि एक्सरसाइज 1.2 आहे, त्याच्यावरची एक्सरसाइज तुम्ही कंप्लीट करा. त्याच्यात काय डाऊट असेल तर विचारा, डाऊट आपण क्लिअर करू ते, किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केलं तरी चालेल, किंवा मेल आय डी आहे त्या ठिकाणी मेल केला चालेल. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे युनिव्हर्सल आहे एक्झिस्टन्स, क्वांटिफायर अँड ड्युअलिटी ऑफ द स्टेटमेंट. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज, आपण नेक्स्ट लेक्चरला ते कंटिन्यू करणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी इंट्रोडक्शन देतो त्या पॉईंटचं. ओके, सो पॉईंट इज दॅट quantifiers, then quantified statements. Okay, quantified statements, dual, negation of compound statements, converse, inverse, contrapositive of implication. आता या ठिकाणी काय काय बघा की quantifiers. ओके, quantifiers means there are the two types of quantifiers. One is a existential quantifier, second one is a universal quantifier. तर दोन टाईपचे क्वांटिफायर आहे. ते क्वांटिफायर यूज कसे करायचे आणि त्याचे मिनिंग काय असते. ओके, आणि त्याच्यावरून त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय येऊ शकतात. एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर क्वांटिफायर्स यूज केले तर त्या क्वांटिफायर्सवरून तुम्हाला त्याचं आन्सर काय येईल. ओके, तर ते आपण ह्या ठिकाणी पाहायचं आहे. आफ्टर दॅट ड्युएल स्टेटमेंट म्हणजेच काय, एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण काय करायचं असतो, ड्युएल करायचं असतो. ड्युएल याचा अर्थ काय आहे की तुम्हाला टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शनचं सिम्बॉल सांगितलं आहे. टॅटोलॉजीला काय वापरतात, स्मॉल टी. ओके, कॉन्ट्राडिक्शनला काय वापरतात, स्मॉल सी. तर ड्युएल्समध्ये आपण ते दोन्ही चेंज करायचे असतात. ओके, अँड ऑरला रिप्लेसमेंट, तर त्या स्टेटमेंटमध्ये ते येईल, ते आपण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय की निगेशन ऑफ कंजक्शन, म्हणजे अँड स्टेटमेंट आहे तर त्याचं निगेशन काय असेल. त्याच्यानंतर ऑर स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन काय असेल. इम्प्लिकेशनचं निगेशन काय, डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय, निगेशन ऑफ निगेशन टर्म काय. तर ते झाले सगळे काय, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे निगेशन अप्लाय केल्यानंतर आतमध्ये काय चेंज होतील तर ते पाहायचं आपल्याला. ओके, आणि त्याच्यानंतर आहे ते इम्प्लिकेशन. सपोज इम्प्लिकेशन म्हणजेच आता मी सांगितलं त्या पद्धतीनं की निगेशन आपण इम्प्लिकेशनला अप्लाय केलं, म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू केलं. ओके, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू केलं की याचा जो रिझल्टंट येणार आहे तर त्याच्यावरती सांगतोय, त्याच्यावरती काय असणार आहे, कॉन्व्हर्स आहे, इनव्हर्स आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ह्या 3 टर्म्स असतात. ओके, these 3 terms totally depends on the negation of implication or implication. सिम्पली इम्प्लिकेशन घ्या. म्हणजे इम्प्लिकेशन टर्म्सवरती आपण काय पाहायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह 3 टर्म्स पाहिजेत. ओके, म्हणजे कॉन्व्हर्स काय असतं त्याचा, इनव्हर्स काय असतो त्याचा आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो. हे सगळे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. म्हणजे त्याच्यानंतरचे एक्सरसाइज 1.3 आहे तर ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. ओके, तर हे जे आता सांगितलं कन्सेप्ट, ह्या कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. आत्ताच्या पुरतं हे एवढं ठीक आहे. एक्सरसाइज 1.2 व्यवस्थितच करा. अँड ट्रूथ टेबल हा कंपल्सरी एखादं एक्झाम्पल ट्रूथ टेबलवरती 100% असतं आहे, तर ते व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.